जय जय श्याम कृष्ण हरी। जय जय श्याम कृष्ण हरी। जय जय श्याम कृष्ण हरी। रूप पाहू प्रेमे डोळा, 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 सर्व सुखाचा सोहळा, सर्व सुखाचा सोहळा,
नटराज गाऊ तो हा नटराज ऐसे अनुभव पाहू ऐसे अनुभव पाहू ओ आनंद राग गाऊ आनंद राग गाऊ दास म्हणे दिगंबरा दास म्हणे दिगंबरा राग म्हणे दिगंबरा राग म्हणे दिगंबरा ओ दास म्हणे दिगंबरा दास म्हणे दिगंबरा दास म्हणे दिगंबरा दास म्हणे दिगंबरा चरणी ठाव देई पुरा चरणी ठाव देई पुरा आ हो तो आदत राज गाऊ तो आदत राज गाऊ चरणी राग देई पुरा चरणी राग देई पुरा आ नित्य नंद राग गाऊ नित्य राग गाऊ भक्ती भावे फुले वाहू भक्ती भावे फुले वाहू आ हो तो आनंद राज गाऊ तो हा तो हा तो हा तो हा तो भावे फुले वाहू भक्ती भावे आपुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणे घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणे घ्यावा विना जीवा सुख नोहे तेने विना देवा सुख नोहे तेने विना देवा सुख नोहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणे घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणे घ्यावा विना जीवा सुख नोहे तेने विना देवा सुख नोहे तेने विना देवा सुख नोहे रती माही के दुखाची
गमती उरे कीर्तिमानी गमती उरे कीर्तिमानी हे रती माई के दुखाची जनती रतीबाई के दुखाची जनती हे रती माई के दुखाची जनती रतीबाई के दुखाची जनती आली आली अंती अवसान आली आली अंती अवसान हरी हरी जय जय गोपाल जय हरी गोपाल जय जय गोपाल जय हरि गोपाल जय जय गोपाल जय हरी गोपाल जय जय गोपाल जय हरि हरी हरी जय जय गोपाल जय हरी गोपाल जय जय गोपाल जय हरि वा वा जय जय गोपाल जय हरी गोपाल टाळ्या महिला मंडळ टाळी टाळी जय जय गोपाल जय हरी गोपाल पुरुष मंडळ टाळी वाजवा टाळी जय जय गोपाल जय हरी गोपाल जय जय गोपाल जय हरि गोपाल जय जय गोपाल जय हरी गोपाल जय गोपाल जय हरि गोपाल गोपाल हा गोपाल 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 खाली बसा विद्यार्थी मंडळ जय टाळकरी वा वा क्या बात आहे टाळी वाजवायची सर्व पुरुष मंडळ महिला मंडळ टाळी जय हो वा वा क्या बात आहे आहा. जय हो टाळी 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 आता एकदा पखवाज वाजल एकदा टाळ वाजल आणि एकदा टाळी वाजवल सर्वांनी टाळी वाजवायची टाळीचा आवाज येत नाही टाळी मोठ्याने कडकड कडकड टाळी झाली पाहिजे कशी जोरात पखवाज टाळ टाळी पखवाज टाळ टाळी गोपाल 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 आपला तो एक देव करून घ्यावा आपला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपला तो एक देव करून घ्यावा तेरे बिन दिमा सुख नोहे तेरे बिन दिमा सुख नोहे कीर्ती माई गे दुखाती जनती कीर्ती माई गे दुखाती जनती तेने विना जीवा सुख नहे तेने विना जीवा सुख नहे रती माई दुःखाची जननी हे रती माई दुःखाची जनीती आपला देव करून घ्यावा आपला देव करून घ्यावा पुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जिमा सुख नोहे तेने
नाही आधी नाही आधी अंत्य अवसान नाही आधी अंती नाही आधी अंत्य अवसान नाही नाही आधी नाही आधी अंत्य अवसान नाही आधी नाही आधी अंती अवसान नाही आधी नाही आधी अंती नाही आधी अंती अवसान नाही आधी नाही आधी रे नाही आधी अंती अवसान नाही नाही आधी नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान हो नाही आदिया देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाल कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रेय भगवान की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ चक्रधर स्वामी की जय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सुस्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतम ताली वाजवा भजन करा भजन स्वागतं कृष्ण सुस्वागतम श्री कृष्ण सुस्वागतम श्री कृष्ण सुस्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा सुस्वागतम श्री कृष्ण सुस्वागतम
सुस्वागतं श्रीकृष्ण सुस्वागतं श्रीकृष्ण सुस्वागतं श्रीकृष्ण सुस्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण सुस्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण सुस्वागतं श्रीकृष्ण सुस्वागतं श्रीकृष्ण सुस्वागतं श्रीकृष्ण कृष्ण कृष्ण एकदा सर्वांनी मोठ्याने जय जयकार करायचा फक्त माईकवाल्याने गप्रायचं माझ्या सहित श्री दत्तात्रेय महाराज की जेवण नाही झाले त्याच्यामुळे काही मूडच येणं वाटतंय श्री दत्तात्रेय महाराज की आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान अविनाश करी आपुली आईसे लावी मनापिसे गोविंदाचे एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनती नाही अदियंती अवसान गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनाकरिता निवडलेला अभंग हा वारकरी संप्रदायाचे भूषण वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट सरळ साधा आणि तुम्हाला समजल असा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगात महाराज सांगतात काय सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तुम्ही जीवनात आलायत ना काय करायचं एक देव करून घ्यायचा. किती सांगितले एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि आपण जीवनात एक देव केला तर आपल्याला काय होईल तेने विना जीवा सुख नोहे. आपण जर जीवनात एक देव केला नाही तर आपल्या जीवाला सुख भेटणार नाही. पण एका देवाची भक्ती का करायची तर जे आपले आहेत भाऊ आहे बहीण आहे मावशी आहे चुलता आहे हे जे सगळं आहेत ह्याच्यातलं आपलं कोणीही नाही. एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. कारण ज्यावेळेस माणूस शेवटच्या घटिका मोजतो ज्यावेळेस देह जायची वेळ होते त्यावेळेस सगळे त्याला स्मशानभूमीपर्यंत सोडतात आणि वापस पाठ काय करून येतात पाठ फिरून वापस येतात. टाकुनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. आपल्याला शेवट पोरं सुद्धा पाहत नाही. म्हणून काय करायचं त्या अविनाश असणारी ज्या भगवान परमात्म्याचा विनाश होत नाही जो भगवान परमात्मा कधीही संपत नाही अशा देवाची आपण एकनिष्ठतेने भक्ती करायची. त्या देवाचं आपल्या मनाला पिस म्हणजे वेड लावून घ्यायचं. आणि एवढं जर केलं ना आणि आपण जर एकदा ही देह सोडून गेलो तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपण मेलो तरी आपली कीर्ती ही अजर अमर राहणार आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ बोलत चला ऐकू येत नाही जरा कानाची मशीन ढिल्ली आहे. सांगा आता झाली कीर्तनाला बोलत चला मोठ्यानी भिवू नका आपलीच आहे काय नाही. आता झाली कीर्तनाला हां तुम्ही बोलायचं मी बोलायचं. आपण काय करायचं भजन का कीर्तन भजन ना बोलत चला काय करायचं हा
मोठ्याने बोला, चुक द्या नाही तर आपलेच आहे सगळे. काय करायचं? कीर्तन. हे बघा, मला जर पटलं, काय मला जर पटलं तर कीर्तन टायमिंगवर सुटलं, नाही तर तांबडं फुटलं. असं तुम्ही म्हणा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. श्री गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. माझी एक सवय, जोपर्यंत मी माझ्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही तोपर्यंत मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करत नाही. रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राजा, चरणासी अर्पिते अजमही काया, जगदीश्वराच्या मंदिराशी जडली ज्याची ख्याती, प्रथम वंदिते तुम्हा छत्रपती. बारीक टाळ, बारीक बारीक टाळ. महिला मंडळ, तुमच्या डोक्यावर जो पदर आहे, पदर तो कुणामुळे आहे माहितीये का? तुमच्या डोक्यावर पदर आणि कपाळाला जे कुंकू आहे ते फक्त माझ्या राजांमुळे आहे. पुरुष मंडळ, तुमच्या डोक्यावर जी टोपी आणि कपाळाला जे कुंकू आहे ना ते माझ्या राजांमुळे आहे. माझे जर राजा आज लढले नसते तर मला आज आदिलशहाकडे, औरंगजेबाकडे, त्यांच्याकडे जाऊन म्हणावं लागलं असतं, हुजूर मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या मैं कर सकती हूँ? पण आज जे आपण एवढं स्वतंत्रपणे कीर्तन करतो, भजन करतो, सप्ताह करतो तो फक्त माझ्या राजांमुळे. म्हणून आज त्या राजांना आपल्याला आपल्या धर्ममंडपात कीर्तनाला बोलवायचं आहे. कारण राजा कसा होता ऐका. 16व्या शतकात एक तारा चमकला, माझी जाऊनच्या पोटी राजा शिवबा जन्माला आला. घडविले स्वराज्य तिने, आनंदली प्रजा, परश्री माते समान होता असा आमचा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधी विसरणार नाही राजा वंदन तुम्हा करण्याला. कारण राजा जन्माला आला, कसा जन्माला आला? माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने तिला सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुने तिला सुंदर शिवाजी राजा. कसा राजा दिला, कसा राजा होता ऐका. ज्यावेळेस राजे लहान होते, लहान माता मंडळ, महिला मंडळ ऐका. ज्यावेळेस राजे लहान होते, माँसाहेब जिजाऊ राजांना जवळ बोलवायच्या, हातात ज्ञानेश्वरी घ्यायच्या, हातात गाथा घ्यायच्या, महाभारत सांगायच्या, रामायण सांगायच्या. पण आज काय तसं उरलं नाही. असा राजा दिला, असा राजा दिला. एक वेळचा प्रसंग आहे. राजा जिथे महिला नाचत होत्या तिथे राजा गेला आणि राजा गेल्याच्या नंतर सर्व झालं. ही गोष्ट माझ्या जिजाऊ मातेला कळाली. जिजाऊ माता म्हणतात, राजांना बोलून घेतलं. शिवबा, राजे पळत आले. बोला आई साहेब काय झालं? त्यावेळेस जिजा माता सांगतात, का हो रात्री तुम्ही कुठे गेलते? त्यावेळेस राजाने सांगितलं, आम्ही जिथे बाया नाचतात तिथे आम्ही गेलो होतो. त्यावेळेस आई साहेब म्हणाल्या, का हो त्या जर महिलेच्या जागेवर मी जर नाचत असते तर तुम्ही पाहिलं असतं का? राजा शिवबा, अरे तुला राजा व्हायचंय, शिवबा अरे तुला राजा व्हायचंय. मग बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय, बाया वाचवणारा राजा व्हायचंय. असा आपल्याला राजा पाहिजे. मग काय केलं शिवाजी महाराजांनी? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवाजी तलवार, चमके शिवाजी तलवार, शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार.
महाराजांना आपल्याला या धर्म मंडपामध्ये बोलवायचं. आइए महाराज बिराजिए, आइए महाराज बिराजिए. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. पधारी रे जिजाऊ कुमार, पधारी रे शहाजी कुमार. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज छत्रपती सिंहासनाधीश्वर शिव 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 छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांनी हात वर करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की, जय छत्रपती शिवाजी महाराज की. जय. माईक थांबा, माईक थांबा. मावळ्यांचा आवाज बघू द्या ना. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू असलेला हा सप्ताह वर्ष चौथे भव्य दिव्य असा सप्ताह चालू आहे. सर्वच तसे कुणाच्या मार्गदर्शनाखाली आहे असे असणारे परमपूज्य व्यासपीठ चालक वैजनाथ महाराज खोत वंजारवाडी, तसंच बाबासाहेब बाबादेव सानप आणि विलास ढाळे यांच्या आयोजनाखाली हा सप्ताह चालू आहे. तसंच मला आज इथे येण्याची संधी ही कुणामुळे भेटली असेल तर पप्पू काका यांच्यामुळे मला इथे येण्याची संधी भेटली. तसंच त्यांना धन्यवाद देते. तसंच पिंटू काका असतील त्यांना धन्यवाद देते. तसंच ज्ञानेश्वर काका, आज नवीनच ओळख झाली, ज्ञानेश्वर काका सानप त्यांना सुद्धा धन्यवाद देते. तसंच गायनाची सुंदर अशी साथ देणारे गणेश महाराज असतील, दुसरे रावसाहेब महाराज असतील, अजून एक कोणतरी राहिलं ना तुमच्या तिघापैकी, दोनच नाव झाले ना. गायक सुंदर असे गायक आहेत. तसेच पेटीवाले बाबा सुंदर आहेत. तसंच मृदुंगवाले इतकं सर्व सुंदर असं आयोजन आहे. तसंच ही संस्था ज्या आपल्या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे शोभा येते असे हे बाल टाळकरी ज्ञान कैवल्य वारकरी शिक्षण संस्था राजुरी येथील सर्व असे उत्कृष्ट. आपल्याला आता महिला मंडळ मला सांगा, तुम्हाला पण वाटतं ना माझा पण मुलगा ह्यांच्या लाईनीत उभा पाहिजे, वाटतं की नाही? नाही वाटत? सगळ्यांना वाटतं आपला मुलगा ह्यांच्या ह्याच्यात पाहिजे. खरं शिक्षण संस्थेत एक संस्कार भेटतात, ते संस्कार इकडे तिकडे भेटतच नाहीत. कारण आपल्या भारताचं ब्रीद वाक्य आहे, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तर हा भारत देश टिकेल. म्हणून आपला हा भारत देश टिकवायचा असेल तर आपल्या मुलांना संस्कार देणं हे गरजेचं आहे. इथं सुंदर असं वातावरण आहे आणि चालू असलेल्या या वातावरणामध्ये आपला चालू असलेला हा सप्ताह, तसेच गायक आता इथे सर्व कसं आहे, चांगलं आहे. सर्व इथं कसं आहे, चांगलं नियोजन आहे. काही ठिकाणी बघायला गेलं ना, कीर्तनाला गेलं ना, तिथं तिथले गायक बघितले महाराज असे गायक असतात, काहींच्या कानाचे पडदे फाटलेले, काहींना एका डोळ्याने दिसत नाही, अजून काहींना उभा राहता येत नाही, असे असतात. पण इथे काही तसं नाही. असे गायक होते. मी एका गावाला गेले, प्रमाण दिलं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मागचे बहिणी मंडळ मान लागले, डांबर बरा श्री. काय अरे असे काय बहिणी मंडळ असे. इथं तसं नाही. पेटीवाले बाबा पण सुंदर पेटी वाजवतात, फक्त मला सांभाळून घ्या जर इकडं तिकडं हुकले तर. तसेच मृदुंगाचार्य का दादा असतील, ते पण सुंदर पखवाज वाजवतात. कारण पखवाज होणं काही सोपं नाही. 4-4 तास प्रॅक्टिस करावं लागते. आता इथं वाजवलेलं दिसतंय, मग त्याच्या मागची तुम्हाला प्रॅक्टिस केलेली किती कष्ट घ्यावं लागते.
कारण आपल्याला अध्यक्ष व्हायचं म्हटलं, अधिकारी व्हायचं म्हटलं, आपण 1-2 परीक्षा देऊन मोकळे होतो. पण कलाकार होण्यासाठी अख्खं आयुष्य झिजावं लागतं, तेव्हा माणूस कलाकार होता. असं कसं होत नाही. एका सुंदर असा कार्यक्रम चालू होता, पखवाजे होते. म्हणलं काय महाराज तुमचा हात गोड आहे हो. त्यांच्यासोबत त्यांच्या मंडळी, तुमचं झालं का नाही, हां, त्यांच्यासोबत त्यांच्या मंडळी आलेल्या होत्या. ते म्हणले काय बोलतात ताई, महाराजांचा हात गोड नाही, हातोडा आहे हातोडा. पाठीत ठोका टाकल्या तर मुंग्या डोक्यात येतात. एवढा म्हणजे कठीण असतो. इथं सुंदर असं वातावरण आहे. तसंच ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं ते अशोक काका, त्यांच्यामुळे मला इथे येण्याची संधी प्राप्त झाली. तसंच आज मला या क्षणी ज्यांची सातत्याने आठवण होते, आज जर माझे गुरुवारी असते, बाबा असते, तर आज माझं कौतुक केल्याशिवाय राहिले नसते. कारण ह्या रोपट्याला खत पाणी घालून वाढवलं, ज्ञानाचे धडे दिले, उठण्या बसण्याचं ज्ञान दिलं, असे माझे गुरुवारी बाबा. आज मला बाबा या ठिकाणी कुठेच दिसत नाही. सुना है आंगन, सुना है मन, बाबा न जाइए ये कहती है धड़कन. बाबा छोड़ के जाओगे हम सब कुरुलाओगे, यादों के मीठे पल हरदम याद आएंगे. प्यारी बाबा वानी थी, बड़ी ही सुहानी थी, आज है विदाई बाबावर आसू की रवानी थी. म्हणून बाबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते. तसंच मला ज्यांनी लहानाचं मोठं केलं, ज्ञानाचे धडे दिले, बाबा गेल्याच्या नंतर माझा सांभाळ केला, अशी बाबांची उणीवता भासू दिली नाही, असे माझ्या गुरुवारी आत्याच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करते. तसंच सर्व उपदेशी मंडळ असेल, वारकरी मंडळ असेल, गायक वादक विनेकरी, चोपदार काका तर एवढे सुंदर नृत्य करतात. बाबाचं काही नावच घ्यायचं नाही. बाबा तुमच्या वयाचे माणसं काय म्हणतात माहिती का, त्यांना मला नाम घ्या, इकडं या तिकडं या, ते म्हणतात उठता येत नाही, बसता येत नाही, नाव कसं घ्यायचं, नाव कसं घ्यायचं म्हणजे पेढा कसा खायचा. आता पेढा खाताना म्हणतं का माणूस पेढा कसा खायचा, म्हणत नाही. बाबांच्या वयातले आजोबा उठत पण नाही, पण बाबा एवढे सुंदर नृत्य करतात, छान पावले खेळतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुले आईसे, लावी मनापिसे गोविंदाचे. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची गुरे कीर्ती मागे. आपल्याला संत सांगतात, काय सांगतात तर आपुला तो एक देव करून घ्यावा. आपल्या जीवनात एक देव करून घ्यायचा का, तर आपण जर एक देव केला तर आपल्याला सुख भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण एक देव का करायचा, कारण आता मला सांगा, आता समज हे नारळाचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, मला सांगा आता झाड वाढायचं म्हटल्यावर तुम्ही नारळ वाकून नारळाच्या शेंड्यावर पाणी टाकणार का मुळाला टाकणार, बोलत चला, शेतकरी आहेत ना सर्व, मुळाला पाणी टाकणार. मग तसं अनेक देवांची भक्ती करूच तर फक्त एका देवाची भक्ती केली तर सर्व देवाची भक्ती केल्यासारखं आहे की नाही. म्हणून एका देवाची आपण भक्ती केली पाहिजे. पण आता एका देवाच्या भक्तीचं सोडा, आपण देवालाच विसरलोय. आपल्याला असं वाटतं की देव या जगात नाही, काहीतरी असं वेगळंच वाटतं की देव नाही, देव नाही. पण देव आहे, आपण देव आहे, देवाला विसरून आपल्याला जमणार नाही. कारण आपण जन्माला आलो, जन्माला ज्यावेळेस आपण गर्भामध्ये होतो त्यावेळेस आपण काय म्हणायचं माहिती का, कोहम अहम अहम म्हणायचो. काय अहम अहम, देवा मला या गर्भाची यातना खूप होती, मला तू ह्याच्यातून बाहेर काढ. आणि तू जर मला बाहेर काढलं, मी तुझं भजन करल, मी तुझं चिंतन करील, मी तुझं नामस्मरण करील. देवाने काय केली, एक वेळ करे या दुःख वेगळे, एक वेळ करे या दुःख वेगळे. एक वेळा करी या दुःख वेगळी, एक वेळा करी या दुःख वेगळी. एक वेळ
खोटं बोललो. काय म्हणलं, देवा मी एकदा बाहेर आलो की तुझं नाव घेऊ, तुझं स्मरण करू, तुझं चिंतन करू. पण ज्या वेळेस आपल्याला बाहेर काढलं त्यावेळेस आपण म्हणतो कोहम कोहम, रडतो ना आपण कोहम कोहम. मी केव्हा म्हणलो होतो देवा मी तुझं नामस्मरण करील, म्हणून आपण देवाला विसरलो. पण देवाला विसरून जमणार नाही. आता आठवलं म्हणून एक दृष्टांत सांगते. विसरलं म्हणून काय होतं ऐका. एक नवीनच जोडपं होतं, लग्न झालं नवीनच जोडप्याचं. 2-3 महिने झाले आणि झाल्याच्या नंतर नवरीच्या आईने म्हणजे कुणी सासूने फोन केला. कुणाला? जावयाला. तुम्ही काय करा पाहुणं, तुम्ही या आणि थोडं काहीतरी या गावाकडं. आता पाहुणे म्हणले बरं येतो म्हटल्याच्या नंतर जावाई बापू निघाले. आता मला सांगा महिला मंडळ जावाई यायचा म्हटलं काय काय करतात? बसायला ताट, पाट, टेकायला पाट, जेवायला पाट, त्याच्यावर ताट, असे नवीन नवीन पदार्थ त्याच्यात एवढं असतं. मग आता जावाई यायचा म्हटल्यावर कळलं जावाई यायचा. आता जावाई यायचा म्हटल्यावर महिला मंडळाचं लय असतं. नाकातला मोती ठेवी गहाण पण राखी जावयाचा. आता जावयाचा मान राखायचा म्हटल्यावर जावई आल्याच्या नंतर मस्त सासू पटकन आली. ताट आणलं ओवाळायला आरतीचं, पाठ ठेवला, म्हणली उभा राहा त्याच्यावर. आता जावई उभा राहिला, पाय बी धुतले, पूजा बिजा केली आणि केल्याच्या नंतर घरात नेलं. त्यावेळेस आता लगेच जेवायला बसवलं. मस्त मस्त असे पदार्थ बनवले. त्याच्यात होतं धिरड आणि गुळवणी. ऐका बरं का, धिरड गुळवणी लक्षात ठेवा. धिरड आणि गुळवणी असा सुंदर स्वयंपाक केला. एवढे जेवले पाहुणे. पाहुण्याचं वजन होतं 40, घरी जायच्या वेळ झालं 55. एवढं वजन वाढले, एवढे पोटभर जेवले. आता जेवण झालं आणि निघाले. पण ते जरा जावई माझ्यासारखी 30 भोळे होते. मला आठवतच नाही लवकर काय करावा, तसे 30 भोळे होते. आता त्यांनी घरून निघाल्याच्या नंतर त्यांनी जप चालू केला. धिरडा गुळणी असा जप चालू केला. गेले स्टँडवर गेले तरी चालू धिरडा गुळणी असं झाल्यावर एसटीत चढले, पायऱ्या चढत होते तरी धिरडा गुळणी. एसटीत बसले, शिटावर जाऊन बसले तरी धिरडा गुळणी. शिटावर बसले, कंडक्टर म्हणतो तिकीट, हे म्हणतात धिरडा गुळवणी. असं सुंदर असं चालू झालं. ते म्हणाले तुझ्या धिरडा गुळवणीचा कर तिकडं जा, आधी तिकीट काढ. आता तिकीट काढायला लागले. तिकीट काढल्याच्या नंतर परत चालू केलं धिरडा गुळवणी. आता काय आला, त्यांना जिथं उतरायचं होतं त्या पाहुण्याचा आला स्टॉप. ते उतरलं खाली, पण पायऱ्या उतरताना तिथं होता शेणाचा पाऊ. आता उतरताना तो माझ्यासारखाच वर भावल्याचा होता, खाली बघायचाच नव्हता, वरच बघायचा. वर बघून धिरडा गुळणी. त्याचा जसा त्या पाय शेणा पडला असा घसारला तसा पसरला आणि पसरला तसा विसरला. घरी गेल्याच्या नंतर मालकीनबाई विचारती, होय व माझ्या आईने काय स्वयंपाक केलता जेवायला? ते म्हणले काय केलतं त्याचं नाव नाही बघा आठवत, पण लयच गोड केलता. एवढा सुंदर स्वयंपाक तू आयुष्यात केला नाही, एवढा सुंदर स्वयंपाक केलता. आणि तुझ्या आईने केलं तर तेच करून दे, तू ह्या आईने केलं तर तेच करून दे. आता हिला प्रश्न पडला काय करून द्यावं. आता डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरला सांगावं लागतं ना, माझा हात दुखतो, माझा पाय दुखतं, माझं डोकं दुखतं, माझं नरड्याला नाही औषध, नरडं दुखवतं, सांगावं लागतं. आता हे म्हणा तुझ्या आईने केलं तर तेच करून दे, जपच लावला तू ह्या आईने केलं तर तेच करून दे. ती म्हणली अहो सांगा तर. ती म्हणा तुझ्या आईने केलं तर तेच करून दे. बायकोची झाली चिडचिड, एवढी चिडचिड झाली. बायको म्हणते तुमच्या वायरा बिरा सटकल्या का काय येड्यावान लावलाय, तुझ्या आईने केलं तर ते करून दे. त्याला इतका राग आला. आपली भाऊकी आपल्याकडं कधी वळून बघत नाही, आपला सप्ताह असला तरी अजिबात आपल्याकडं कोण वळून बघत नाही. बघायचं तर बाजूलाच, पंगत सुद्धा मागत नाही कोण. आणि आज बायको म्हणली तुझ्या वायरा सटकाल्या. अरे 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 एवढा राग आला त्याला, एवढा राग आला. त्याने त्याच्या बायकोला धब 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 एवढं हाणलं. बायकोची पाठ लाल झाली. तेवढ्यात बायको रडत होती. रडत असताना शेजारची आली, शेजारची म्हणजे मैत्रीण.
तुम्हाला माहिती का ए बडबड करू नका ए फोन काय केलं आली आपली मैत्रीण शेजारीन म्हणजे काड्याच्या पिठीतली काडी कधी स्फोट करीन सांगता येत नाही आली म्हणजे बाई ग आणि तुझ्या नवऱ्याने किती हल्ले ग आणि तुझी काय पाठ धिरड्यावानी हा तेच धिरडा गुळणी तेच करून दे आता ते विसरल्यामुळे त्याच्या बायकोला किती मार खावा लागला मग तसंच आपण देवाला विसरलो विसरली तया विसरली तया थोर झाली हानी पद्धतीला खाणी 84च्या म्हणून देवानं आपल्याला जन्म दिलाय देवाला आपल्याला विसरून जमणार नाही कारण देवाने आपल्याला या सृष्टी तलावर या पृथ्वी तलावर निर्माण केलं कशासाठी त्याचं भजन करण्यासाठी त्याचं नामस्मरण करण्यासाठी हात दिले टाळी वाजवण्यासाठी पाय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलायावर चरण देणे तुलसी नारायण नाचे दिवापण भोग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन दिले तुलसी नारायण नाचे दिवापण भोग देवाने हा देह दिला भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा शरीर दिलं देवाचं नामस्मरण करण्यासाठी पण आपण नामस्मरण करतो का नामस्मरण आपण करत नाही भोजनाला 60 आणि भजनाला 8 भोजनाला संख्या जास्त असते का भजनाला म्हणून देवाचं आपण नामस्मरण केलं पाहिजे आपण जीवनात आलोत ना आपण निवांत बसून एकटं बसायचं आणि निवांत विचार करायचा आता एकटं बसायचं म्हणजे काय एखाद्या डोंगरात जाऊन बसायचं एकांतात बसायचं पण एकांतात बसलेले असताना आपला मोबाईल सोबत नसला पाहिजे ज्याच्याकडे मोबाईल आहे तो एकटा नाही ज्याच्याकडे मोबाईल आहे तो एकटा नाही मोबाईल असला तरी काय आपल्या मोबाईलची चार्जिंग संपलेली पाहिजे आपल्या मोबाईलमध्ये रिचार्ज नसलं पाहिजे आपल्या मोबाईलला रेंज नसली पाहिजे असं आणि एकटं बसून विचार करायचा अरे देवाने आपल्याला जन्माला घातलंय कशाला देवाने जन्माला घातलंय त्याचं नामस्मरण करायला आपण काय करतो कारण जन्माला आलोत ना कारण आपण जन्माला आलोत मग जन्म आपल्याला भेटलाय मानवरूपी जन्म आपल्याला भेटलाय मग आपण देवाचं थोडं तरी नामस्मरण केलं पाहिजे ना नामस्मरण केलं पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे पण आपण करतो का
चिंतन नामस्मरण काही करत नाही. आता आपण या देहात आलो, इथे आपलं कोण आहे का दुसरं? कोणीही नाही. म्हणून काय उत्तम निधान लागले हाती उत्तम गती. आपल्याला हे नरदेह भेटलंय म्हणून आपण या नरदेहाचं सार्थक केलं पाहिजे. आपल्याला हा जन्म असा तसा भेटलाय का? खूप जन्म गेले. आता मला सांगा, संसार आहे आणि परमार्थ आहे. मला सांगा, संसार आहे आणि परमार्थ आहे. चोपदार काकालेच माग येत असं वळून बघावं लागतं. इथं उभं राहा थोडी पुढं. तुम्हाला प्रश्न विचारते आता. मला सांगा, संसारात सुख आहे की परमार्थात सुख आहे? हा? बघा, बदलायचं नाही डबल. संसारात सुख आहे की परमार्थात? थांबा आता तुम्ही. संसारात सुख आहे की परमार्थात? महिला मंडळ झोपल्या की काय? कशात सुख आहे? परमार्थात. पुरुष मंडळ सुख कशात आहे? हा, परमार्थात. बरोबर. सुख कशात आहे बाबा? सुख कशात आहे काका? सुख कशात आहे? संसारात. आता सुख परमार्थात आहे. बरोबर. आता मला सांगा बाबा, सुख परमार्थात आहे बरोबर. मला सांगा, सप्ताह संपल्यावर आपल्याला कुठं जायचंय? घरी. मग कशाला घरी जायचं? परमार्थ सुख म्हणलं मग घरी परमार्थ कसा होईल? नाही ना होणार. कारण आजी म्हणेन आला बाई सप्ताह, दुसरं काही नाही. कारण आपली पिढी ना पिढी जाते, पण आपल्याला आपला हा संसार कधीच समाप्त होत नाही. परमार्थ संपतो पण संसार कधी संपत नाही. अंजा गेला पंजा गेला पाप भजना गेला. अंजा गेला पंजा गेला पाप भजना गेला. देखत देखत डालो देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सगळी पिढी त्याच्यात गेली, पण तरी काही राहिलं का? काही राहिलं नाही. कारण आपल्याला परमार्थ करायचा. आपण परमार्थ करताना कोणतीही मनामध्ये आशा धरायची नाही की आता मी कीर्तन करते म्हणजे काय पाकिट जास्त न्यायची, ही आशा कधी धरायची नाही. कीर्तन करते, आपली स्तुती व्हावी म्हणून कीर्तन करायचं नाही. मृदंग वाजवायचा, आपली स्तुती व्हावी, आपली ख्याती व्हावी म्हणून मृदंग वाजवायचा नाही. गायकांनी गायक करायचं, त्या गायनातून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, त्या भगवंताचं भजन करायचं. त्याला काय म्हणायचं? त्या आशा, त्या कोणत्याही गोष्टीची आशा धरायची नाही. बाबा तुम्ही एवढं सुंदर नाचता, कुणाकडूनही इच्छा करायची नाही की तो तुमची स्तुती करेल. कारण तुम्हाला सांग का, स्तुती ज्याला आवडते का, स्तुती ज्याला आवडते, स्तुतीला तो माणूस आवडत नाही. आणि ज्याला स्तुती आवडत नाही का, स्तुतीला तो माणूस आवडत असतो. म्हणून आपण करायचा परमार्थ, आशा धरायची नाही. कारण जीवनात आशा एवढी वाईट, इथं कोण आशा नाही ना? नाही ना? आशा एवढी वाईट काय त्याचं नाव नाही, एवढी वाईट. आता एक माणूस त्यांनी देवाची खूप एवढी तपश्चर्या केली, बास त्या तपश्चर्याला माप नाही. एवढी तपश्चर्या केली, देव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर देव म्हणाले, बोल बघता तुला काय पाहिजे? तो म्हणाला, हे बघ देवा, मला ना लय 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 मोठी जमीन पाहिजे, माझ्या हात व्हाय ना एवढी जमीन पाहिजे. असं म्हटल्यावर आता देव म्हणाला, हे बघ, उद्या सकाळी सूर्य उगवल्यापासून रात्री सूर्य मावळेपर्यंत तू जेवढा पळशील तेवढी जमीन तुझी, तुला नाही, तुझीच. माणसाने सकाळी उठला, पटकन 5लाच आंघोळ केली, 6ला सूर्य उगवण म्हणून सूर्य उगवला, पळायला लागला. एवढा पळाला 9ची वेळ झाली. असं वाटायला लागलं पोटाला काहीतरी खावा, पोट मागतंय काहीतरी. पण म्हणाला, नाही, जमीन जाईन आपल्या हातातून, अजिबात नाही. जेवण केलं, नाश्ता केला नाही, तसाच पळायला लागला. 10:30चा टाइम झाला, ऊन पडलं
आणि ऊन पडल्यानंतर आता पाणी प्यायची इच्छा झाली, तहान लागली, तहान एवढी तहान लागली तरी तो पळतच म्हणतो नको रे 5 मिनिटासाठी जमीन जाईन माझी. एवढं म्हटल्यावर 12चा टाइम झाला, भूक लागली नाश्ता नाही केल्यामुळे. म्हणला नाही पण आता काही खायचं नाही. एवढा पळाला 4ची वेळ झाली, एवढा पळाला पण आता प्राण कंठात आला. कुठं कंठात प्राण कंठात आला. एवढा पळाला आणि पडल्यानंतर पुढं एवढा पळाला आणि खाली पडल्याच्या नंतर सुद्धा त्याने असा हात पुढं केला, इथून पुढची जमीन पण माझी. म्हणजे एवढी आशा वाईट असते. आता मला सांगा, तो मेल्यावर त्याने काही सोबत नेलं का? काही नाही. म्हणून आशा ही जीवनात करायची नाही. कारण आशा, आता तुम्हाला एक सांगू का, ज्यावेळेस एखादा माणूस मासे पकडतो, मासे पकडायच्या वेळेस जसं मासे पकडायचे तो काय करतो, नदीत गळ सोडतो. त्या गळाला काय बांधलेलं असतं, एक दावणा बांधलेला असतो. तो दावणा त्या पाण्यात सोडतो. माशाला काय वाटतं, मला खायला काहीतरी ठेवलंय. तो मासा येतो, तो दावणा त्याला सांगत असतो, अरे तू मत आ मेरे लिए, मैं लटका हूँ तेरे लिए, अरे तू आएगा मेरे लिए तो ऊपर है तेरे लिए, अरे तू इकडे येऊ नको, तुझ्यासाठी मला इथे धरलंय आणि तू जर मला धरलास ना वर तुझ्यासाठी तुला धरणारे खूप आहेत, म्हणून तू माझ्याकडे येऊ नको. एवढी आशा वाईट. म्हणून काय करायचं, आपण एका देवाचं चिंतन करायचं, एका परमात्म्याचं नाव घ्यायचं आणि ते जर आपण एक देव करून घेतला, एकनिष्ठतेने भक्ती केली तर आपल्याला सुख भेटल्याशिवाय राहणार नाही. हेच महाराज अभंगाच्या आपुलिया ही देव करुणी घ्यावा, आपुली एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देव करुणी घ्यावा, आपुला तो देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जीवा सुखनो ये विना, जीवा सुखनो ये रती बाई जना, ये रती बाई जना. तेरे बिना जीवा सुख नाही, तेरे दिवाळी दुःखाची जनाची, तेरे दिवाळी दुःखाची जनाची. संतांनी आपल्याला काय केला, उपदेश केला. आपुला तो एक देव करून घ्यावा. अरे एक देव करून घे. एक देव केला तर तुला सुख भेटणार आहे, नाहीतर सुख भेटणार नाही. एक देव करून त्याची प्राप्ती करून घे. कारण एक देव केला. आपल्याला संतांनी खूप सांगितलं टाळी वाजवा म्हटलं तरी आपण लवकर वाजवत नाही. संत आपल्याला हात जोडून सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हा, करा टाळी बोला मुखी नाम. आपण बोलतो का? आपण मागं म्हणत नाही. गोपाला झालं तरी मागं म्हणत नाही. म्हणून आपण देवाचं हे काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. संत आपल्याला उपदेश करतात, आपल्या सर्वांना काय करतात, जाग करतात. जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जाग जाग बोलती,
झाला